एक अशी यात्रा जिथे देव मंदिर सोडून भक्तांच्या भेटीसाठी बाहेर येतात। दरवर्षी आषाढ महिन्यात ओडिशातील पुरीच्या जगन्नाथ मंदिरातून भगवान जगन्नाथ, त्यांचे मोठे बंधू बलभद्र आणि बहीण सुभद्रा या तिन्ही देवतांना भव्य लाकडी रथांमध्ये विराजमान करून गुंदीच्या मंदिराकडे नेले जाते। पौराणिक कथेनुसार भगवान जगन्नाथ आपल्या मावशीच्या घरी म्हणजेच गुंदीच्या मंदिरात जाण्यासाठी ही यात्रा करतात। रथयात्रेपूर्वी स्नान पौर्णिमा हा उत्सव साजरा केला जातो। त्यानंतर काही दिवस देवता विश्रांती घेतात आणि मग आषाढ शुक्ल द्वितीयेला भव्य रथयात्रेला सुरुवात होते। विशेष म्हणजे हे तीनही रथ दरवर्षी नव्याने विशिष्ट प्रकारच्या लाकडापासून तयार केले जातात। भगवान जगन्नाथांचा नंदी घोषरथ 16 चाकांचा, बलभद्रांचा तलध्वज 14 चाकांचा, तर सुभद्रेचा दर्पदलन 12 चाकांचा असतो। हे रथ कोणत्याही यंत्राच्या मदतीशिवाय लाखो भक्त जाड दोराच्या सहाय्याने ओढतात। काही दिवस गुंदीच्या मंदिरात मुक्काम केल्यानंतर बहुधा यात्रा म्हणजेच परतीची यात्रा काढली जाते। परतीच्या प्रवासात भगवानांना सुवर्ण अलंकारांनी सजवण्याचा सुनाबेशा सोहळा विशेष आकर्षण ठरतो। आज इस्कॉन आणि स्थानिक हिंदू समुदायांच्या माध्यमातून जगन्नाथ रथ यात्रा 100 पेक्षा जास्त देशात साजरी केली जाते।